धार्मिक श्रद्धेच्या आडून धर्मगुरूंच्या अत्याचाराला अनेक महिलांचा मोठ्या प्रमाणात बळी दिला जातोय। कर्मकांडाच्या नावाखाली धर्मगुरूंच्या जाळ्यात महिला अलगद सापडल्या जात आहेत। केवळ अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित महिला देखील या धार्मिक समागमाला तयार होतात। अशाच अत्याचारी धर्मगुरूंचे एक ना एक दिवस नक्कीच बिंग फुटते। अशोक खरात या तथागतित धर्मगुरूचे प्रकरण सध्या महाराष्ट्रात हायदोस घालतंय। या निमित्ताने देशभरातील अशाच स्त्रीलंपट धर्मगुरूंच्या काळ्या कर्तृत्वांना उजाळा देऊया। स्वामी प्रेमानंद। तामिळनाडू राज्यातील स्वामी प्रेमानंद याच्यावर 13 महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप होता। 2005 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। शिक्षेदरम्यान 2011 मध्ये त्याचे निधन झाले। स्वामी नित्यानंद कर्नाटकातील बडे धार्मिक प्रस्त। सन 2010 मध्ये एका तमिळ अभिनेत्रीसोबत यौन क्रिया करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। अमेरिकेमध्ये राहणाऱ्या एका महिलेचे त्याने 5 वर्षे लैंगिक शोषण केले होते। गुरमीत राम रहीम सिंग पंजाबमधील डेरा सच्चा सौदाचा प्रमुख। 2002 मध्ये 2 साध्वींसोबत बलात्कार केला होता। 2017 मध्ये CBIने त्याला 20 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। आसाराम बापू 2013 मध्ये आपल्याच आश्रमातील एका अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता। आसाराम बापूवर आश्रमातील अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत। आसारामचा मुलगा नारायण साई याच्यावर देखील बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत। बाबा सच्चिदानंद दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत। त्याने 4 साध्वींवर बलात्कार केला होता। जलेबी बाबा हरियाणामधील 90 पेक्षा अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप होते। त्याच्या आश्रमातून 120 अश्लील CD सापडल्या होत्या। अशोक खरात सध्या महाराष्ट्रात अशोक खरात याच्या लैंगिक कृत्याच्या एपिस्टीन फाईल्स खुल्या झाल्या आहेत। आतापर्यंत 100 महिलांसोबत अत्याचार केल्याचा सुगावा लागला आहे। राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा खरात याच्या संपर्कात राहिल्याने त्यांच्यावर पद सोडण्याची नामुष्की ओढवली आहे। धार्मिक कर्मकांडाच्या नावाखाली महिला आणि राजकीय नेत्यांना वश करून अमाप संपत्ती मिळवणाऱ्या खरातची अजून चौकशी सुरू आहे। असे ज्ञात अज्ञात अनेक बाबा आहेत की जे धार्मिक कर्मकांडाच्या नावावर आजही महिलांचे शोषण करतात। या सर्व लैंगिक छळाला धार्मिक किनार असल्याने अनेक हजारो महिला आजही या अत्याचाराच्या विरोधात बोलायला तयार नाहीत। धर्मसत्तेत आजही महिलांना दुय्यम स्थान राहिल्याने त्यांचा गैरफायदा घेणे अशा धर्मगुरूंना ते एक धार्मिक कार्यच असल्याचे वाटत आहे। त्यामुळे आपल्या घरातील एखादी महिला धर्मगुरूकडे जात असेल तर सावधान। अशीच वेळ तुमच्या घरातील महिलांवर देखील येऊ शकते। BPN ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्र।